आजचा आपला टॉपिक आहे स्पॉन्डिलायटिस. स्पॉन्डिलायटिस म्हणजे नेमकं काय? बघा, स्पॉन्डिलायटिस या शब्दाला जर आपण दोन भागामध्ये डिवाइड केलं तर एक होतं स्पॉन्डिलॉस आणि दुसरं होतं आयटिस. स्पॉन्डिलॉस मीन्स स्पाइन अँड आयटिस मीन्स इन्फ्लामेशन, म्हणजे स्पाइनच्या ठिकाणी येणारे इन्फ्लामेशन. यालाच आपण स्पॉन्डिलायटिस असं सुद्धा म्हणतो. नमस्कार, मी डॉक्टर सुरेश दहात्रे, दहात्रे हॉस्पिटल अँड आयुर्वेद केअर सेंटर, मालेगाव. आपल्या शरीरामध्ये एकूण 33 मणके असतात. या मणक्याच्या मधामध्ये असते गादी. या गादीचं काम असते की यामध्ये कुशनिंग करणे. पण कुशनिंग जर योग्य प्रकारे नाही झाली तर दोन मणके हे एकाला एक घासायला लागतात. जेव्हा हे मणके एकाला एक घासतात त्या वेळेस या ठिकाणी इन्फ्लामेशन तयार होतं. या इन्फ्लामेशनच्या कंडिशनलाच आपण स्पॉन्डिलायटिस असं सुद्धा म्हणतो. जर हे इन्फ्लामेशन मानेच्या ठिकाणी असेल तर आपण याला सर्वायकल स्पॉन्डिलायटिस म्हणतो. पर हेच जर इन्फ्लामेशन कमरेच्या ठिकाणी असेल तर आपण याला लंबर स्पॉन्डिलायटिस असं सुद्धा म्हणतो. स्पॉन्डिलायटिस होतो तरी कसा? याचे अनेक सारे कारणं आहेत, तर मी आपल्याला मुख्य कारण सांगतो. याचं जर प्रथम कारण जर आपण घेतलं तर हे आहे लॅक ऑफ एक्सरसाइज. बघा, शरीरासाठी आपल्याला 1 तास मिनिमम एक्सरसाइज आवश्यक असतं, परंतु जेव्हा एक्सरसाइजच करत नाही तर अशा काळामध्ये असं होतं की आपल्या जे स्पाईनच्या आजूबाजूच्या जे मसल्स आहेत तर त्या वीक होतात. व त्या मसल्स वीक झाल्यामुळे स्पाईनमध्ये इन्फ्लामेशन येतं व स्पॉन्डिलायटिस होतो. दुसरं कारण जर बघायचं झालं तर आपण बघतो की एक्सेसिव्ह स्क्रीनिंग टाइम. आजच्या काळामध्ये आपण बघतो की खूप जास्त प्रमाणात मोबाईल बघणे किंवा ज्यांचा व्यवसाय आहे की लॅपटॉप समोर, स्क्रीन समोर त्यांना सतत बसावं लागतं. 8-8 घंटे, 10-10 घंटे त्यांचा वर्किंग शेड्यूल असतो. तर हे सुद्धा कारण स्पॉन्डिलायटिसला कारणीभूत आहे. तिसरं कारण जर बघायचं झालं तर त्याला आपण म्हणतो ॲडिक्शन. ॲडिक्शनमध्ये जर प्रॉपर आपण बघितलं तर यामध्ये तंबाखू, गुटखा, अल्कोहोल, स्मोकिंग हे जर अतिप्रमाणात सेवन करत असाल तर यामुळे आपल्या स्पाईनच्या ठिकाणचे जे नर्व आहेत तर यामध्ये रक्तपुरवठा प्रॉपर होत नाही व त्यामुळे स्पॉन्डिलायटिस होण्याची भीती राहतं. यामध्ये आणखीन जर कारण बघायचं झालं तर रॉंग पोश्चर. रॉंग पोश्चरमध्ये आपण प्रामुख्याने असं बोलतो की चुकीच्या हाईटवर बसणे किंवा चेअरवर, स्टूलवर बसायचं असेल किंवा लॅपटॉप समोर जर बसायचं असेल तर आपण ते चुकीच्या पोश्चरमध्ये बसतो. आणि आणखीन कारणामध्ये जर बघायचं झालं तर आपण असं म्हणतो की एक्सेसिव्ह वेट. आपलं वजन जर फार असेल तर या कारणाने आपल्या स्पाईनवर सुद्धा वजन पडतं, त्यामुळे सुद्धा स्पाईनच्या ठिकाणी इन्फ्लामेशन होऊ शकतं. त्यामध्ये जर आणखीन कारणे बघायचं झालं तर यामध्ये एक प्रामुख्याने आपण असं बघतो की इनप्रॉपर इटिंग हॅबिट्स. आपला आहार जो आहे तो आयुर्वेदानुसार षटरसात्मक असायला हवा. आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, मिनरल्स, कॅल्शियम इत्यादी संयुक्त आहार आपला असायला हवा. परंतु आजकाल आपण असं बघतो की पाश्चात्य संस्कृतीचा जो आहार आहे तो आपण आज घेत आहोत. जसं की सँडविच, बर्गर, पिझ्झा इत्यादी आपण आहारामध्ये सतत उपयोग घेत आहोत. तर त्या कारणाने सुद्धा शरीराला पाहिजे ते न्यूट्रिशन्स प्रॉपरली भेटत नाहीत. या कारणाने सुद्धा स्पॉन्डिलायटिस होण्याची भीती आहे. स्पॉन्डिलायटिस हा आजार कोणत्या वयामध्ये होतो? प्रामुख्याने हा आजार वयोवृद्ध लोकांमध्ये वयाच्या 60 वर्षानंतर व्हायचा, परंतु आपण हल्लीच्या काळामध्ये असं बघतो की वयाच्या 20 वर्षानंतर सुद्धा हा आजार आपल्याला बघायला मिळत आहे. स्पॉन्डिलायटिस या आजाराचं निदान कसं करायचं? तर यामध्ये आम्ही प्रामुख्याने रुग्णाचा एक्सरे करतो व यामध्ये चिकित्सा करताना आयुर्वेदानुसार आम्ही अग्निकर्म, विद्यकर्म व प्रमुख ट्रीटमेंट म्हणून आम्ही यामध्ये प्रामुख्याने रुग्णाला एक्सरसाइज देतो. अगदी शिस्तप्रिय आपण जर एक्सरसाइज केली व याची आयुर्वेद चिकित्सा घेतली तर या आजारावर, स्पॉन्डिलायटिसवर आपण मात करू शकतो. स्पॉन्डिलायटिस या आजाराबद्दल व या आजाराच्या उपचाराबद्दल आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण आमच्या हॉस्पिटलच्या नंबरवर संपर्क करू शकाल. हॉस्पिटलचा नंबर आम्ही कॅप्शनमध्ये दिलेला आहे.